हाय हॅलो, कशा आहात? मस्त सगळे मजेत ना? तर आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघू शकता मस्तपैकी मी छान अशी रेडी झालेली आहे. माहिती आहे तुम्हाला की आजचा व्हिडिओ हा छान असा हेअरस्टाईलवरती होणार आहे. बघू शकता छान अशी ज्वेलरी घातलेली, मस्त साडी घातलेली आहे, नाकामध्ये नथ घातलेली आहे आणि आपला मराठी महिन्यातील पहिला हा महिना, नवीन वर्षाची सुरुवात. तर आपले छान अशी हेअरस्टाईल ह्या झाल्याच पाहिजेत. छान असं आपण साडी घातल्यावरती कोणत्या हेअरस्टाईल करू सुचत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला आपण लगेच बघणार आहोत पहिली हेअरस्टाईल. तर मी ते नेहमीप्रमाणेच मस्तपैकी साईड पार्टिशन केलेलं आहे. अगदी तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हेअरस्टाईल समोरची करू शकता. तर बघू शकता मी ते साईड पार्टिशन केलेलं आहे. तुम्हाला जर मिडल पार्टिशन करायला आवडत असेल किंवा तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर बघू शकता छान असे थोडे थोडे केस घेऊन छान असे ट्विस्ट करून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी थोडेसे फ्लिक्स काढून घेतलेले आहेत. त्याच्याने काय होतं ना की आपला चेहरा जो आहे तो दिसायला खूप छान दिसतो. आपण फ्लिक्स वगैरे काढले की त्याच्यामध्ये थोडेसे यंग पण दिसायला लागतो. तर बघू शकता मस्तपैकी मी छान असे रोल करून घेतलेले आहेत आणि हलक्या हाताने ते छान असे फुलवून घ्यायचे आहेत. ह्याच्याने काय होतं ना की आपल्या केसांचा जो व्हॉल्यूम आहे तो छान दिसतो आणि समोर जर केस पातळ असतील तर अशा पद्धतीने जर फुगून घेतले ना तर छान असे भरून दिसतात. तर ही अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही समोरची हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता. तर इकडची सुद्धा सेम मी तशीच करून घेणार आहे. इकडचे पण थोडे थोडे केस घेऊन छान असे ट्विस्ट करून घेणार आहे आणि मस्त हलक्या हाताने छान असे फुगून घेणार आहे. इथं पण थोडेसे फ्लिक्स काढून घेतलेले आहेत मी, अगदी छोटे छोटे काढून घेतलेले आहेत कारण की ऑलरेडी एक साईडला मी खूप छान असे मोठे काढून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने झटपट माझी अगदी 1 मिनिटामध्ये समोरची हेअरस्टाईल रेडी झालेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इथे पफ सुद्धा बांधू शकता. अगदी तुम्हाला समोरची हेअरस्टाईल जशी हवी तशी तुम्ही बांधू शकता आणि मागचा बन कसा बांधायचा आहे हे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणारच आहे. तर दोन ज्या हेअरस्टाईल आहेत त्या मी छान अशा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामधली तुम्हाला सगळ्यात जास्त हेअरस्टाईल कोणती आवडली ती मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता इथे मी छान अशी एक पोनी बांधून घेतलेली आहे. ही जी पोनी आहे ना ती आपल्याला मिडलमध्ये बांधून घ्यायची आहे. थोडीशी वर जरी बांधली तरी चालेल पण खाली बांधायची नाही आहे, कारण की आपण जी ॲक्सेसरी खाली यूज करणार आहोत त्यासाठी आपली जी ही पोनी आहे ती मिडलमध्येच हवी आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही पोनी एक जी आहे ती छान अशी बांधून घेतलेली आहे. इथे रबर तुम्ही कोणत्याही कलरचा यूज करू शकता कारण की आपला रबर जो आहे तो केसांमधून दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे अगदी छोटे जरी केस असले तरी तुम्ही हेअरस्टाईल बांधू शकता आणि साडीवरती खरंच खूप सुंदर दिसते. तर इथे बघू शकता मीडियम आकाराचा एक डोनट घ्यायचा आहे. ॲक्च्युली माझ्याकडे छोटा डोनट माझा भेटत नव्हता म्हणून मी ते मोठा यूज केलेला आहे, त्यामुळे माझा बन जो आहे तो मोठा दिसत आहे. पण तुम्ही तुमचे केस जर खूप मोठे असतील तर तुम्ही इथे शक्यतो डोनट छोटा घ्या किंवा डोनट न वापरता अशी हेअरस्टाईल केली तरी चालेल. तुमचे केस खूप पातळ जरी असले तरी तुम्ही अशा पद्धतीचे हेअरस्टाईल नक्कीच बांधू शकता आणि छोटे असले तरी बांधू शकता. तर बघू शकता मी केस मस्तपैकी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे डोनटवरती आणि त्याच्यावरती रबर लावून घेतलेला आहे. इथे मी पिंक कलरचा रबर यूज केलेला आहे. माझे केस मोठे आहेत म्हणून ते त्यामध्ये हाईड होणार आहेत, पण तुमचे केस जर पातळ असतील तर तुम्ही शक्यतो जो आहे ब्लॅक कलरचा रबर यूज करा कारण की तो आपल्या बनमधून दिसू शकतो. जर कलरफुल रबर पण यूज केला तो लगेच उठून दिसतो, त्यामुळे शक्यतो ही काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता दोन्ही साईडला थोडे थोडे केस घेऊन दोन्ही साईडने अपोजिट, एक डाव्या साईडने तर एक उजव्या साईडने असे फिरवून घेतले आहेत आणि छान असे बनच्या बाजूने व्यवस्थित छान असे गोल गोल राऊंड करून छान असे मी युपिनने जे आहे ते सेक्युअर करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला जो आहे तो असा बन रेडी झालेला आहे. अगदी तुम्ही असा बन सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यावरती गजरा सुद्धा लावू शकता, खूप सुंदर दिसतो. पण इथे बघू शकता मी एक नेकलेस घेतलेला आहे. आपल्याला छान अशी नेकलेसची हेअरस्टाईल करायची आहे. काहीतरी युनिक, काहीतरी हटके असे आपण ह्या गुढीपाडव्याला नक्कीच हेअरस्टाईल ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीचा तुम्ही कुठलाही डायमंडचा किंवा पर्लचा वगैरे मोत्यांचा कुठलाही नेकलेस तुम्ही यूज करू शकता, अगदी तुमच्याकडे जसा आहे तसा. तर बघू शकता माझ्याकडे इथे मस्तपैकी मोत्यांचा नेकलेस होता, तो मी इथे लावून घेतलेला आहे कारण माझ्या हा साडीवर जो आहे तो छान असं उठून दिसणार आहे. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने वर छान असा अटॅच करून घेतलेला आहे. युविनच्या सहाय्याने छान सेक्युअर करून घेतला आणि एक गजरा घेतलेला आहे. तो गजरा जो आहे तो मी वरच्या बाजूने लावलेला आहे. त्याला छान असं युविनने सेक्युअर करून घेतलेलं आहे. अगदी 2 ते 3 पिनामध्ये छान असा आपला जो गजरा आहे तो छान असा सेक्युअर होऊन जातो. तर बघू शकता काहीतरी सुंदर आणि काहीतरी युनिक अशी आपण हेअरस्टाईल आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. अगदी खूप छान दिसते, काहीतरी वेगळं आणि ट्रेडिशनल लुकसाठी तर खरंच खूप छान दिसते. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली जी हेअरस्टाईल आहे छान अशी रेडी झालेली आहे. अजून त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून तुम्ही करू शकता. तर
साडी घातली आणि ट्रेडिशनल अशी अंबाडा बन जुडा वगैरे बांधला ना, इतका सुंदर दिसतो ना साडीवरती. आपला जो लुक आहे तो छान असा उठून दिसतो. तर गुढीपाडव्याला जे पारंपरिक आपण अशा पद्धतीने बन वगैरे बांधला तर इतका सुंदर साडीवरती दिसतो आणि त्याच्यावरती आपला जो लुक आहे तो छान असा खुलून दिसतो. तसेच बघू शकता माझ्याकडे एक मोठी इयरिंग आहे, ती तुटली होती, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी उपयोग करूया. तर बघू शकता बनमध्ये मी ही मिडलमध्ये लावून घेतलेली आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपला एक छान असा लुक आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे इयरिंग वगैरे कोणत्या वस्तू असतील त्या छान अशा ज्या तुमच्या यूज होत नसतील पण खूप सुंदर असतील तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता. तर बघू शकता आपला हा बन कसा वाटला तो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तसंच आपण दुसरी हेअरस्टाईल बघणार आहोत. इथे मी बन ओपन केलेला आहे, जी पोनी आपण बांधली होती ती पोनी तशीच ठेवून घेतलेली आहे आणि समोरची हेअरस्टाईल वगैरे मी काही चेंज केलेली नाही आहे, पण तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या आवडीनुसार समोरची कोणतीही हेअरस्टाईल बांधू शकता. तर इथे बघू शकता पोनी आहे ती वर करून मी तिथे एक क्लेचर लावून घेतलेला आहे. क्लेचर अगदी ब्लॅक कलरचा वगैरे असेल तर उत्तमच आहे, कारण की तो दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने समोरतून क्लेचरवरून केस छान व्यवस्थित घ्यायचे आहेत, स्प्रेड करून, आणि क्लेचर दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने केस घ्यायचे आहेत आणि खाली घेऊन ते केसांचं 2 पार्ट करून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला ते दोन्ही साईडने छान असे ट्विस्ट करून केस गोल गोल राऊंड करून त्याला छान असं सेक्युअर करून घ्यायचं आहे. तर बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तशाप्रमाणेच करून घ्यायचं आहे. एक साईडचे जे केस आहेत ते छान असे मी रोल करून घेतलेले आहेत आणि बघू शकता दोन्ही जे केस आहेत, दोन्ही जे पार्ट केले होते आपण ते एका साईडने मी छान असे रोल करून घेतलेले आहेत आणि ते छान असे युपिनच्या सहाय्याने सेक्युअर करून घेतलेले आहे. अगदी 2 ते 3 मध्ये हे छान असा आपला जो बन आहे सेट होऊन जातो. अगदी तुम्हाला वाटत असेल अजून सेट करावा तर अजून 2-3 पिनं लावलं तरी काही हरकत नाही. तसंच बघू शकता गजरा वरच्या बाजूने लावायचा नाहीये, असं खालच्या बाजूने आपल्याला गजरा लावून घ्यायचा आहे आणि तो गजरा जो आहे तो छान असा युपिनने सेक्युअर करून घ्यायचा आहे. स्टाईलमध्ये आपल्याला वेगळं काही डोनट वगैरे कुठलीच अदर ॲक्सेसरीजला यूज करायची गरज पडत नाही. अगदी सिंपल आणि सुंदर दिसणारी अशी ही हेअरस्टाईल आहे. आणि बघू शकता तुमच्याकडे एखादा मोठा इयरिंग असेल जसं मी सांगितलं मगाशी, किंवा एखादी साडीची पिन वगैरे बघू शकता कॉपरच्या वगैरे अशा बाजारात पिना मिळतात, अशा पद्धतीची पिन जरी असेल तर तुम्ही छान अशी ही हेअरस्टाईल यूज करू शकता. तर बघू शकता मी वरती छान असा गजरा लावून घेतलेला आहे आणि मिडलमध्ये छान असं थोडंसं स्पेस ठेवलेला आहे, कारण की तिथे आपण जी ही पिन आहे ती छान अशी लावून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं ना, कुठेतरी आपली जी हेअरस्टाईल आहे ती छान अशी एकदम ट्रेडिशनल दिसते आणि आपल्या हेअरस्टाईलला छान असा वेगळाच लुक येतो. तर अशा पद्धतीने ही पिन मी लावून घेतलेली आहे आणि बघू शकता आपला बन जो आहे तो किती सुंदर दिसत आहे ना. झटपट अगदी 2 मिनिटांमध्ये हा जो बन आहे तो रेडी होतो आणि कुठलंच साहित्य याला वेगळं लागत नाही. तर ह्या 2 हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला कोणती हेअरस्टाईल आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आय होप थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर या गुढीपाडव्याला हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करा आणि आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.